माझ्यासाठी खूपच इमोशनल होता. मन युद्ध करून टाकणार होता. मी खरंच मंदार तुमची खूप आभारी आहे. नुसता पुरस्कार मिळाला असं नाही, तर ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला, माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे ते खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार तुम्ही मला दिलात. हे जे काही तुम्हाला सुचलं ना, त्यासाठीच प्रथम तुमचे खूप आभार. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. बाकी मंगेश देसाई, माझा भाऊ विजय पाटकर, आमचे ऋषितुल्य अशोकजी आणि दुसरे अशोकजी. सर, तुम्हालाही नमस्कार करते, तुम्हालाही नमस्कार करते. आणि गंधार आणि मंदार जरा थोडी गफलत होते ना बोलताना, नक्की काय मंदार गंधार कुठलं. खरंच माझ्या आयुष्याची सुरुवात, अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून झाली. सुधा करमरकर या माझ्या पहिले गुरु, आणि सुधा करमरकरांची लिटल थिएटर बालरंगभूमी अशी जी संस्था होती, त्या संस्थेतर्फे अनेक बालनाट्य मी केली. म्हणजे माझी सुरुवात खरी प्रोफेशनल नाटकांपासून झाली. अमृतवेल आणि हे बंद रेशमाचे या दोन खूप मोठ्या नाटकांपासून झाली. आता त्या काळामध्ये रत्नाकर मतकरी यांची बालनाट्य संस्था आणि सुधा करमरकर यांची लिटल थिएटर बालरंगभूमी संस्था, हा सातत्याने बालनाट्य करत असत. आणि इतकी अप्रतिम बालनाट्य सादर केली जायची. परिकथाही असतील, त्याचबरोबर काही नवीन लिहिलेली बालनाट्य होती. मतकरी काकांची तर खूप बालनाट्य होती. अगदी मला आठवत आहे ती इंद्राचा असर, नारदाची शंडी, अलबत्या गलबत्या, सुधाताईंची देवाचा देवबाई ठाकडा, किंवा अल्लादीन जादूचा दिवा, अनेक नाटकं. इतके अप्रतिम सेट्स असायचे, त्याच्यामध्ये खूप ट्रिक सीन्स असायचे. बरं, बालनाट्य असल्यामुळे तिकीट अतिशय कमी दरात उपलब्ध असायचं. आम्हाला सगळ्यांना त्या मानधन द्यायच्या, उत्तम रीतीने खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय चंगळ असायची. आणि तेव्हा असे स्पॉन्सर्स वगैरे नव्हते तेव्हा. आणि प्रॉपर मोठ्या थिएटर्समध्ये सगळ्या ज्या शिवाजी मंदिर असू दे किंवा साहित्य